जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र काही विसरू नका। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मुंबईमध्ये बॉयफ्रेंडची दुसऱ्या तरुणीसोबत जवळीक झाली। गर्लफ्रेंडचा जळफाट 19 वर्षीय तरुणीला संपवलं। मुंबई हादरली गेली। राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण आता जास्तच वाढत चाललं आहे। अशातच मुंबईतील गोवडी परिसरात एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे। या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात दिवसाढवळ्या गोळीबार होणे ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। त्यातही एका 19 वर्षीय तरुणीची हत्या केवळ संशयापोटी आणि मत्सरापोटी केली जाणे हे अत्यंत भयानक आहे। गोवंडी येथील शिपा शेख याच्या हत्येचा तपास करताना पोलिसांनी ज्या गोष्टी उघड केल्या त्यातून तरुणामधील वाढती हिंसक प्रवृत्ती आणि प्रेमातील विकृती समोर आली आहे। मंगळवारी रात्री 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजायच्या सुमारास गोवडी परिसरात नेहमीसारखीच वर्दळ होती। 19 वर्षीय शिपा शेख ही तरुणी नेहमीप्रमाणेच आपल्या घरातून नाश्ता करण्यासाठी बाहेर पडली होती। तिला कल्पनाही नव्हती की तिच्यावर कोणीतरी पाठलाग ठेवून आहे। ती एका ठराविक ठिकाणी पोहोचताच डबा धरून बसलेल्या व्यक्तीने तिच्यावरून अतिशय जवळून गोळीबार केला। गोळी थेट शिपाच्या गालाला खेचून गेली। रक्ताच्या धारोळ्यात पडलेल्या शिपाला पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली। स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तिला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरनी तिला तपासून मृत घोषित केले। एका तरुण मुलीचा असा करुण हत्या पाहून गोवडी परिसर हा शांत झाला। पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा त्यांना नदीम नावाच्या तरुणाचा सुगावा लागला। तपासातून समोर आले आहे की हे प्रकरण केवळ गोळीबाराचे नसून त्यामागे लव्ह ट्रँगल कारणीभूत होता। रिजवान शेख उर्फ नदीम आणि हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते। नदीमची जवळीक शिपा शेखसोबत वाढत असल्याचे तबसुबला वाढू लागली। नदीम आणि शिपा यांच्यातील मैत्री सहन होत नव्हती। शिपा ही आपल्या प्रेमात अडथळा ठरत आहे असा समज करून घेतला। या रागातून आणि तिने शिपाचा काटा काढण्याचे ठरवले। शिपाला संपवण्यासाठी एकट्याने निर्णय घेतला येईन तर यात तिला नदीमचेच साथ दिली। विशेष म्हणजे ज्या मुलीसाठी हत्या करण्याची होती त्याच मुलीला नदीमने हत्येसाठी लागणारे पिस्तूल पुरवले। हा कट इतका नियोजनबद्ध होता की यात भाऊ साजिद शेख आणि त्याचा मित्र अलाम चौधरी यांनाही सामील करून घेण्यात आले। नदीमने बेकायदेशीररित्या पिस्तूल मिळवणे आणि ते दिले। शिपा कधी बाहेर पडते, ती कुठे जाते आणि याची पूर्ण माहिती या चौघांनी आधीच काढली होती। साजिद आणि कलाम यांनी हत्येच्या वेळी देखरेख करणे आणि आरोपींना पळवून जाण्यास मदत करणे अशी भूमिका बजावली। घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासातच चौघांनाही ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर आजकालच्या तरुणींमध्ये संशयाचा अभाव दिसून येत आहे। प्रेमभंग किंवा
मस्तर यातून हिंसक मार्ग स्वीकारण्याचे प्रमाण आता वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात तरुणांकडे सहजपणे पिस्तूल उपलब्ध होत आहेत. पोलिसांसमोर मोठे आव्हान आता उभे करत आहेत. अनेकदा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या वेब सिरीज किंवा सोशल मीडियावर रीलमुळे तरुणांना भाईगिरी आणि गुन्हेगारीचे आकर्षण जास्तच वाटू लागले आहे. शिपा शेख हिच्या हत्येने एका निष्पाप मुलीचे आयुष्य संपवले आणि 4 तरुणाचे भविष्य अंधारात टाकले आणि एका क्षणाने 2 कुटुंबाची राख रांगोळी झाली. मुंबई पोलीस आता या प्रकरणातील पिस्तूल कुठून आले, कुणी दिले, कशामुळे हे झाले, यामागे आणखी काही मोठे रॅकेट्स आहेत का नाहीत याचा कसून तपास सुरू करण्यात आले आहेत आणि जर ह्याच्यात कोणी गावला तर त्याला कडक कारवाई करण्यात येईल. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेवटपुत्र हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला काही विसरू नका. थँक्यू.